अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचे बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मुर्हा म्हैस ही दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक अशी म्हैस आहे। ही म्हैस आपल्याकडे असावी असे प्रत्येकच दुग्ध व्यावसायिकाला वाटत असते। इतर जातींच्या म्हशींच्या तुलनेत या म्हशीची दुग्ध उत्पादन क्षमता जास्त असते। या जातीची म्हैस साधारणपणे 15 ते 20 लिटर दूध देते। मुर्हा जातीच्या म्हशीच्या दुधाला 7 किंवा त्यापेक्षा जास्त फॅट लागते, त्यामुळे शेतकरी मुर्हा जातीचे म्हैस पाळण्यास पसंती देतात। मुर्हा जातीच्या म्हशी कोणत्याही प्रकारच्या वातावरणात टिकू शकतात। मुर्हा जातीच्या म्हशींची शिंगे वळलेली असतात। या म्हशी पंजाब आणि हरियाणा राज्यासह देशातील इतर भागातही आढळतात। हरियाणामध्ये तर मुर्हा जातीच्या म्हशींना काळे सोने म्हटले जाते। म्हणूनच महाराष्ट्रात व देशातील इतर राज्यातही मुर्हा म्हशींच्या उत्तमोत्तम ब्रीडचा पुरवठा करणाऱ्या वडगाव मावळ येथील आचार्य डेअरी फार्म विषयी हा व्हिडिओ बनवित आहोत। आचार्य डेअरी फार्म संबंधी एक व्हिडिओ ग्रेट महाराष्ट्रने याआधीही बनवले आहे, तो तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता। दुग्ध व्यवसाय करताना चांगल्या जनावरांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते। शेतकरी कोणत्या जातीची जनावरे निवडतो यावरून त्याचे दुग्ध व्यवसायातील यश निश्चित होते। आचार्य डेअरी फार्म मधील सर्व म्हशी या मुर्हा जातीच्या असून दुग्ध व्यवसायासाठी अत्यंत योग्य आहेत। भारतातील उच्च क्वालिटीचे वळू वापरून आचार्य डेअरी फार्म मध्ये म्हशींचे ब्रीडिंग केले जाते, त्यामुळे त्यातून तयार होणारी जनावरे 100% खात्रीशीर असतात। या फार्म मध्ये एकूण 35 ते 40 म्हशी आहेत, परंतु ब्रीडिंग करण्यासाठी 150 म्हशींचा एक डेअरी फार्म हा हरियाणा येथे आहे, त्यामुळे मुख्यत्वे हरियाणा येथे ब्रीडिंग केले जात असे। फार्मचे मालक उदय रवींद्र आचार्य यांनी आम्हाला मुलाखत देताना सांगितले, हरियाणातून ब्रीडिंग करून या म्हशी महाराष्ट्रातील फार्म मध्ये विक्रीसाठी आणल्या जातात। येथील प्रत्येक म्हैस कमीत कमी 13 ते 14 लिटर पर्यंत दूध देते। यासोबतच दुग्ध व्यवसायात नव्याने पाऊल टाकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय कसा असावा यासाठीचे प्रशिक्षण देखील आचार्य डेअरी फार्म तर्फे देण्यात येते। त्यामध्ये दुग्ध व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते। या फार्म मधून म्हैस विकत घेताना शेतकऱ्यांना आपापल्या पद्धतीने म्हैस तपासून पाहण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, त्यामुळे ग्राहकाचे पूर्ण समाधान झाल्यावरच येथील जनावर विकले जातात। चला तर मग मुर्हा म्हशींचे ब्रीडिंग नेमके कसे केले जाते, आचार्य डेअरी फार्म मधील म्हशींची गुणवत्ता कशी आहे, येथून जनावरे विकत घेण्यासाठी काय प्रक्रिया करायची असते, शिवाय ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी बघूया उदय रवींद्र आचार्य यांची मुलाखत। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहतात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। मी विठ्ठल पाटील। आज आपण आहे पुणे जिल्ह्यापासून म्हणजे पुणे शहरापासून एक 30 किलोमीटर अंतरावर वडगाव मावळ येथे आहे आचार्य डेअरी फार्म। यांचा आचार्य डेअरी फार्म म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील पहिले, त्याला तुम्ही खूप रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार। तर आपण त्यांच्याकडून हे व्यापारी नसून, सगळ्यात महत्त्वाचं की हे मुर्हा म्हशीचे व्यापारी वगैरे असं नसून, तर हे स्वतः ब्रीडर आहेत। यांचा हरियाणामध्ये पण 150 ते 200 म्हशींचा फार्म आहे। ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काम करतात, की ज्या ब्रीड पोचवण्याचं काम करतात मुर्हा म्हशीमध्ये टॉपच्या। तर आपण त्यांच्याकडून मुर्हा म्हशीचा व्यवसाय कसा करू शकतो याविषयी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्ते। तुमचा पहिला व्हिडिओ आपण शेतकऱ्यांनी बघितला, छान झाला, रिस्पॉन्स दिला। आता तुमचा हा व्हिडिओ आहे दुसरा तिसरा असेल, बरोबर। तुमचं एकदा पत्ता माहिती एकदा तुमच्या फार्म विषयी सांगा। आमचं आचार्य डेअरी फार्म हे वडगाव मावळ पुण्यामध्ये आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये वडगाव मावळ म्हणून एक गाव आहे, तिथे आहे। वडगाव रेल्वे स्टेशनला लागूनच आहे, जवळपास पुण्यापासून 30 किलोमीटर अंतर आहे जुन्या मुंबई पुणे हायवेवर, आणि मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे। असं म्हणाल तर लोणावळ्यापासून एक 20-25 किलोमीटर आहे जुन्या मुंबई पुणे हायवेवर। ठीक आहे। आता सध्या किती फार्म मध्ये म्हशी? आता आपल्याकडे अंदाजे एक 35-40 म्हशी आहेत जवळपास, आणि हरियाणामध्ये एक 150 म्हशींच्या आसपास आहेत आता। तुम्ही स्वतः ब्रीडर आहात? बरोबर आहे। आपण ब्रीडिंग म्हणजे आपण काय करतो की भारतातले जे टॉपचे बुल आहेत, आज दारा असेल, सिकंदर असेल, सुलतानची आता डेथ झाली आपल्याला कळलं, तर सुलतान असेल, अजून काही असे चांगले चांगले बुल आहेत, तर त्या सगळ्या बुलचं आपण सीमन वापरून आपण त्याचं ब्रीडिंग तयार करतो। म्हणजे ज्या काही आज म्हशी आपण बघतोय या सगळ्या त्या सीमनवरती तयार झालेल्या असतात, आणि त्याच्या पुढे पण जे त्याचे ब्रीड तयार झालेत, म्हणजे त्याच्याखाली ज्या पारड्या असतील, हाल्या असेल, बुल असेल, ते सगळे सीमनवर तयार केलेत, ते आपण महत्त्वाचं काम करतो। बरं, आता ब्रीडिंगचं काय महत्त्व आहे आणि त्यामुळे काय फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना? बरोबर आहे। आता ह्याच्यामध्ये बघा, ब्रीडिंगचं महत्त्व म्हणजे काय म्हणायला लागेल त्याच्यामध्ये, की एखादी म्हैस तुम्ही जेव्हा घेताय
तर ती चांगल्या ब्रीडची आणि चांगल्या क्वालिटीची कधी असेल तर ती 14, 15, 16 लिटरच्या पुढे तुम्हाला मिल्किंगला चालली आहे, म्हणजे ती चांगल्या प्रतीची काहीतरी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये. आणि जेव्हा तुम्ही 12 ते 14च्या पुढे जेव्हा तुम्ही जाताय तेव्हाच तुम्ही डेअरी फार्मिंगमध्ये चांगले प्रॉफिटमध्ये येऊ शकता. त्यामुळे आपण चांगल्यातल्या चांगल्या ब्रीड लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या ब्रीड तयार करून लोकांपर्यंत पोहोचवतो आपण त्या गोष्टी. ब्रीडिंगचं हे पण असू शकतं की त्या बुलचं काय म्हणजे त्याचे डिटेल. बरोबर आहे. आता म्हणजे एखादा बुल असेल बघा, एखादी म्हैस आहे, तिचं जर का मिल्किंग रेकॉर्ड 18-20 लिटर आहे बरोबर, आणि तिच्यावरती आपण एखादा हाल्या जो आहे त्याचा पण आईचा रेकॉर्ड 20-22 लिटर 25 लिटर पर्यंतच्याच म्हशी हरियाणामध्ये तयार होतात, त्याचा एखादा हाल्या असेल, ते जेव्हा तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा कराल तर त्याच्यातनं जी पुढं ब्रीड तयार होणार आहे तर त्या ब्रीड पहिल्याच वेताला तुम्हाला 14-15 लिटर तुम्हाला पहिल्याच वेताला दूध दिसतं. म्हणून आपण चांगल्या ब्रीड वापरणं, चांगल्या हाल्या वापरणं आणि म्हैस तेवढी चांगली मिल्किंगची. तुमची आई जर चांगली असेल, आईचं रेकॉर्डच तुमचं 15-16 लिटरच्या पुढचं असेल तर तिला चांगल्या हाल्या वापरून तुम्ही पुढे चांगली वेतं तुमची चांगले ब्रीड तयार करू शकता. तर शेतकऱ्यांच्या भाषेत मी सांगू शकतो की बाबा एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न जमवतो, तो जसा बायोडाटा असतो तसा आपण ते कसे जुळवाजुळवी करतो तशा पद्धतीने ब्रीडिंगचं असू शकतं. एकदम महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. तर आता तुम्ही जे म्हशी ब्रीडिंग करता ते कुठं करता आणि शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या कसं पुरवता? बरोबर आहे. आता आपण ब्रीडिंग हरियाणामध्ये प्रॉपर करतो आणि तिकडून आपण वडगाव मावळचं आपलं जे सेंटर आहे हे मध्य भागावर आहे. म्हणजे इथून आपले आंध्रा, तेलंगणा, हैदराबाद, बँगलोर, हुबळी, धारवाड, कोल्हापूर, सातारा, सांगली, त्याच्यानंतर अजून इकडेपर्यंत आपल्या सगळ्या म्हशी जात असतात. तर त्यामुळे आपण इथून आपण वडगाव मावळच्या सेंटरवरनं लोकांना सगळीकडे लोकांपर्यंत पोच करतो आपण म्हशी. आता तुमच्या फार्ममध्ये जी म्हशी आहेत किती दूध देतात? आपल्याकडे जेवढं आहेत सगळ्या 14 लिटर प्लसच्या म्हशी आहेत आत्ता ज्या आहेत इथे, आणि आपण त्याच क्वालिटीच्या आपण कायमस्वरूपी क्वालिटी मेंटेन ठेवलेली आहे की 14 लिटर प्लसच्याच लोकांना म्हशी, म्हणजे ताजी वेळलेली म्हैस जी 12 ते 14 लिटर तुम्हाला दूध दाखवते. सर्व शेतकरी बंधूंना माहितीच आहे की 21 दिवसानंतर म्हशीचं दूध हे फुटतं, 21 दिवसानंतर तिचं ओरिजिनल दूध कळतं. त्यामुळे ती ताजी वेळलेली जर 8 दिवस 10 दिवस झालेली जी म्हैस आहे वेळलेली, तिला जर तुमचं 12 ते 14 लिटर आज दूध दिसतंय तुम्हाला, तर नक्कीच 100% पुढे जाऊन 1-2 लिटरने अजून ती वाढणारी आहे. तुमच्या सेवा, आपण जेवढी सेवा करतो म्हशीची तेवढं चांगलं तुम्हाला दूध मिळेल त्याच्यामध्ये. आता हे तुम्ही मुरा म्हशीमध्येच का ब्रीडिंग करताय? कारण अजून पण दुग्ध व्यवसायामध्ये बरेच प्राणी आपल्याला उपलब्ध आहेत, जनावर उपलब्ध आहेत. बरोबर. एचएफ गायी असतील, त्यानंतर देशी गायी असतील, तर तुम्ही हे मुरा निवडच का केली? बरोबर. आता ह्याच्यामध्ये जर मुर्रा तुम्ही बघाल तर दिवसातनं तुम्हाला हे बघा 2 टाइम फक्त खायला घालायचं आहे. तुम्हाला एचएफ जर म्हणाल किंवा अजून जर्सी म्हणाल किंवा अजून कुठल्या म्हशी म्हणाल, दिवसभर लोकांच्या सवयी असतात की पूर्ण दिवस तिला जाता येता आपलं खायला टाकणे. ही पद्धत आपल्याला इथे करायचीच नाहीये. आपल्याला फक्त 2 टाइम खायला घालायचंय, एक लिमिटेड खाणं. हे बघा, दुधाची तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती आपण सुरुवातीला समजून घेतली पाहिजे की तिने रवंत केलं पाहिजे, पाणी पिलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपण आपल्या इथे जे सेमिनार असतात त्यात पण आपण सांगतच असतो की बाबा कसं फूड मॅनेजमेंट करायचं, काय करायचं, या गोष्टी आपण त्यात सांगतोच. तुमचं प्रशिक्षण पण आहे? हो, प्रशिक्षण पण असतं आपल्या इथे वडगाव मावळच्या सेंटरवर. आपलं पूर्ण एक लेक्चर हॉल आहे, एक जवळपास 70 लोक बसण्याची सोय आहे त्याच्यामध्ये, 70-80 लोक. तर आपण आता कोविडच्या नियमानुसार 25 लोकांची बॅच घेतो आपण त्याच्यामध्ये, ते पण तुम्ही जॉईन करू शकता. बरं, आता कोण शेतकरी आपला व्हिडिओ बघत असतील त्यांना जर प्रशिक्षण घ्यायचं असेल दुग्ध व्यवसायाचं तर तुम्ही देऊ शकता? नक्की 100% देऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. दुग्ध व्यवसायामध्ये काय प्रशिक्षणामध्ये काय विषय असू शकतो तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला? तर शेतकरी बंधूंनो, यांचा प्रशिक्षण पण देण्याचा एक आहे उद्देश. आपण त्यांचा पण पार्ट 2 मध्ये व्हिडिओ बघूयाच. तर आता तुमच्या ज्या म्हशी आहेत त्या तुम्ही कुठं विक्री केल्या आतापर्यंत? आपण पूर्ण महाराष्ट्रभरात गेलेले आहेत. जवळपास सातारा, सांगली, कोल्हापूर, आता आजच परभणीला गेलेले आहेत, आजच थोडं इथे कोल्हापूर साईडला चाललेले आहेत. तसंच आपण तेलंगणा, आंध्रा तिथपर्यंत, बँगलोर पर्यंत गेलेले आहेत, हुबळीला गेले, असे भरपूर पूर्ण महाराष्ट्र आणि साऊथ इंडियाच्या पार्टमध्ये सुद्धा आपल्या म्हशी इथून गेलेल्या आहेत. तर मुरा म्हशी ह्या आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये आणि कोणत्या वातावरणामध्ये सूट होऊ शकतात? सगळ्याच होऊ शकतात, काय तुमचं मत आहे? बरोबर. प्रत्येक शेतकऱ्याचा हाच एक मुद्दा असतो की ह्या म्हशी एवढ्या आपण हरियाणातनं इथे आणतोय तर त्या वातावरणात सूट होतील की नाही, होतात की नाही, खूप प्रश्न असतो लोकांचा. आता एवढे फोन येतात, त्यातनं कळतच लोकांचे प्रश्न. तर त्यात आपण बघितलं तर हरियाणातलं मिनिमम टेम्परेचर जातं 2 डिग्रीपर्यंत आणि जास्तीत जास्त मॅक्सिमम टेम्परेचर जातं 48 ते 50 डिग्रीपर्यंत. त्यामुळे या सगळ्या वातावरणात ही म्हैस सूट झालेली असते. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातलं जर वातावरण बघितलं जास्तीत जास्त 45-46 डिग्रीपर्यंत जातं. खूपच जास्त जे उन्हाळा असतो त्या काळात, जे काही परभणी वगैरे त्या एरियात असेल, विदर्भ ते पलीकडचा एरिया असेल, तर तिकडे त्या एवढे वातावरण जातं, तेवढे हीट जातं. तर या सगळ्या वातावरणात ती 100% सूट होणारी म्हैस आहे. बरं, तिकडल्या वातावरणात आणि ह्या वातावरणात बदल आहे का नाही? मग
बदल खाण्यामध्ये आहे, पाण्यामध्ये आहे. आता आपण जे इथं लोकांना सांगतोय तर ते फक्त खाणं आणि पाणी या 2 गोष्टीवर आपण इथे म्हशी त्यांना लोकांना आपल्या वातावरणात आणून सेट करून देतो. म्हणजे सर्वात मेन मुद्दा काय आहे, आज जर माणूस तिकडे हरियाणात गेला तर तिकडे जे दूध आपल्याला बघायला मिळते ते त्यांच्या खाण्यावर मिळेल. आपल्या खाण्यावर आल्यानंतर 6 दिवस प्रवास असतो, 1900 किलोमीटर प्रवास करून त्या म्हशी इथे येतात. त्यामुळे 1900 किलोमीटर प्रवास केल्यानंतर त्या म्हशी सेट करणं खूप मोठं काम आहे, अवघड काम असतं. तर त्या सगळ्या आपण सेट करून म्हशी लोकांच्या हातात देतो की तुम्ही आपल्या कडब्यावर, आपल्या वाड्यावर आपला जो काही दाणा असेल त्या सगळ्यावर आपण त्यांना लोकांना सेट करून ती म्हैस त्यांच्या हातात देतो. त्यामुळे तो एक शेतकऱ्यांचा खूप जास्त बेनिफिट होतो की जाणे आणि आहे ते इथे जे 2 दिवस 4 दिवस बघितलंय तर ते फक्त तिकडे रिपीट करणे एवढंच काम असतं त्याच्यामध्ये. आता ह्या म्हशीपासून साधारणपणे एका शेतकऱ्याने एक म्हैस सांभाळली तर त्यापासून किती उत्पन्न मिळू शकतं आणि अंदाजे काय किंमत आहे तुमच्या? बरोबर. आता किमती ज्या असतात ह्या 1 लाखापासून सुरुवात होतात. 10 ते 12 लिटर पासून 1 लाखाच्या पुढे म्हशी असतात, कारण की क्वालिटी आपण ती मेंटेन ठेवलेली आहे. तुम्ही हरियाणात गेलात तर 50, 60, 70 हजारापासून म्हशी भेटतात. पण जेव्हा आपण क्वालिटीमध्ये काम करायला जातोय तर त्या क्वालिटीला आपल्याला काहीतरी पैसे मोजावेच लागतात. आपल्याकडनं जे आहे ते 1 लाखापासून सुरुवात होतात ते 1.5 लाखापर्यंतच्या पण म्हशी आहेत, चांगल्या क्वालिटीच्या ज्या असतील पुढे जाऊन चांगल्या दुधाच्या, तर त्या एवढ्या क्वालिटीच्या आपण ठेवतो म्हशी. एक म्हैस साधारणपणे किती उत्पन्न देऊ शकतो? अंदाजे आपण पकडाल तर ॲव्हरेज 14-15 लिटरची जर आपण म्हैस बघितली तर उत्पन्न म्हणाल तर तुम्हाला जवळपास महिन्याला 8 ते 9 हजार रुपये तुम्हाला ती प्रॉफिट देऊन जाते एक म्हैस तुम्हाला. त्या मशीनचा गाभण काळ किती असतो आणि त्यानंतर कसं नियोजन केलं पाहिजे गाभण काळाच्या वेळेस? मुर्रा म्हशीचा जर आपण हिशोब बघितला तर वर्षाला 1 वेत आणि 10 महिने तुमचं दूध, 9 ते 10 महिने दूध आणि 2 महिने भाकड काळ, हा त्यांचा फिक्स क्रायटेरिया आहे मुर्रा बफेलोचा. ती कुठल्याही वातावरणात तुम्ही घेऊन जावा ती 100% माझावर येणार, ती 100% लागणार. तुम्ही सिमनवर लावा और तुम्ही तुमचा हाल्या असेल तर त्याच्यावर लावा. सर्वात आता नॅचरल गोष्ट ती नॅचरल गोष्ट, तुम्ही हाल्यावर लावलं तर सर्वात उत्तम आहे, पण ठेवताना हाल्यासुद्धा तेवढ्या चांगल्या क्वालिटीचा ठेवा. तर तुम्हाला पुढे 3 वर्षानंतर आमचा आचार्य डेअरी फार्मचं एकच उद्दिष्ट आहे की 3 वर्षानंतर तुम्हाला एकही म्हैस बाहेरून घेण्याची वेळ आली नाही पाहिजे. तर ते कसं, समजा तुमच्या ज्या पारड्या येतात सोबत म्हशीसोबत त्या तुम्हाला 3 वर्षात दुधावर येतात. आज तुमची 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाखाची तुमची प्रॉपर्टी, ती तुमची ॲसेट आहे. तुमच्या ज्या पारड्या असतील, हाल्या असेल, हे सगळे तुम्ही सांभाळा, याचा सांभाळ करा. लोक याचा विचार करत नाही. आज आपण 1-2 लिटरचा विचार करतो की त्या बच्चाला 1-2 लिटर पाजावं लागेल दिवसाला, बच्चा जाऊ दे. हा जो विचार आहे ना, हा आपण सोडला पाहिजे. तिथे जे केलं जातं, आज ब्रीडिंगचं काय केलं जातं, आज तिथे एवढ्या म्हशी कशा काय उत्पन्न होतात, म्हशी कशा काय आपल्या एवढ्या महाराष्ट्रात येतात किंवा पूर्ण देशभराला, हरियाणा आहे एवढीच पण पूर्ण देशाला ते म्हशी देत आहेत. तर त्याचं कारण काय, त्यांनी ब्रीडिंगवर काम केलंय. त्यांनी आहे त्या पारड्या जपणं, चांगले ह्याच गोष्टी आपल्याला आपल्या इथे करायच्यात. 3 वर्षानंतर आपण का नवीन म्हशी घ्यायच्या, आपल्या ॲसेट तयार होती, आपल्या घरी आपण म्हशी तयार करू. एकदा आपल्याकडे प्रॉपर ब्रीड आलं तर बरोबर ऑटोमॅटिकली करू शकेल. हो, त्यामुळे बेस तुम्ही सुरुवात करताना चांगल्या म्हशी निवडा, ज्या 14-15 लिटरच्या म्हशी असतील त्या निवडा. हाल्या एखादा 10 म्हशी झाल्या तुमच्या, एखादा हाल्या चांगला ठेवून द्या, म्हणजे त्या ह्याच्यातनं तुम्हाला चांगलं ब्रीडिंग पुढे करता येईल. आरोग्याचं काय नियोजन आहे? आता ह्याच्यामध्ये आरोग्याचं नियोजन म्हणाल तर जवळपास तुम्हाला नक्कीच एखादा वेटरनरी डॉक्टर, तो तर असतोच प्रत्येक एरियामध्ये, तेवढाच लागतो. त्याच्या पलीकडे तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये. जे आपण नॉर्मली आपल्या म्हशींना जे करतो, आपल्याकडे ज्या म्हशी आहेत त्यांना करतो, तेच तुम्हाला करायचं. त्याच्या पलीकडे काहीच वेगळं यांना करावं लागत नाही. ही सुद्धा एक देशीच जनावर आहे. वेगळं काय आपण हॉस्टन किंवा या सगळ्या HF सारखं बाहेरून आणलेलं नाहीये. देशी जनावरच आहे, देशी सारखंच सांभाळायचं, बाकी काहीच करायचं नाही याच्यामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला हा प्रश्न आहे की म्हशी खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं असं पण म्हणणं असतं की तिकडं फ्रॉड होतात. बरोबर. अनुभव त्यांनी काय जणांनी घेतले, आम्हाला भरपूर. तुमचं त्याविषयी काय मत आहे? बरोबर. आता बघा, म्हशी जेव्हा तुम्ही सिलेक्ट करताय, आज माझ्याकडनं घ्या किंवा कुठूनही घ्या, तर म्हशी कमीत कमी 3 ते 4 टाइम तुम्ही दूध काढून घ्या. हा सर्वात पहिला मुद्दा. कारण की म्हैस कशी एखाद दारामध्ये तुम्हाला कधीच कळणार नाही. आता कोण शेतकरी आहे किंवा कोण व्यापारी आहे, त्याची मनस्थिती काय आहे ह्याचा आपण कधीच विचार करू शकत नाही. तो कुठल्या मनस्थितीत येतो, त्यांनी त्या म्हशीला आऱ्या दिलाय, म्हशीचं दूध अडवलंय, काय केलंय आपल्याला काहीच कळत नाही. त्यामुळे आपण कमीत कमी 2 ते 3 टाइम 4 टाइम तुम्ही दूध बघून घ्या. आज तुम्ही हरियाणा जाणार असाल तर तिथे फ्रॉड होण्याचं कारण एकच आहे. बघा, आज तुम्ही एखाद्या एरियामध्ये बसले, आज आपण वडगाव माळमध्ये बसलेलो आहोत. इथून पूर्वेकडे 50 किलोमीटर एखादी म्हैस दाखवली, दक्षिणेकडे 50-100 किलोमीटरवर एक म्हैस दाखवली, उत्तरेकडे एखादी म्हैस दाखवली. अशा तुम्ही जेव्हा 10 म्हशी 10 दिशेतनं तुम्ही विकत घेताय, तर तुम्ही परत धार बघायला जाणार कधी त्याची? एकच टाइम तुम्हाला धार बघून ती म्हैस भरावी लागते. मग कुठल्या पारखीवर तुम्ही घेणार?
पारख सगळीकडे गरज नाहीये. त्यामुळे तुम्हाला ज्या काही म्हशी तुम्ही घ्याल त्या कमीत कमी 3 ते 4 टाइम तुम्ही पिळून घ्या, दूध काढून घ्या, त्याला खायला काय टाकतं या सगळ्याचा थोडासा अभ्यास करा, त्या सगळ्या गोष्टी बघा, त्याच्यानंतरच म्हैस खरेदी करा. तर तुमचा आचार्य डेअरी फार्म हे पुण्यामध्ये आहे, बरोबर. तर तुमच्याकडे काय सिस्टीम आहे म्हशी खरेदीची आणि तुमच्याकडून शेतकरी कशी खरेदी करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य तुमच्याकडे खरेदीचं काय वैशिष्ट्य काय तुमच्या? बरोबर, मी सांगतो. आता आपल्याकडे ज्या म्हशी आहेत, आता समजा तुम्हाला एखादी म्हैस घ्यायची आहे तुम्हाला, तर तुम्हाला वडगाव मावळला आपल्या आचार्य डेअरी फार्मच्या सेंटरला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. फार्मवर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला सगळ्या म्हशी दाखवल्या जातात. तुम्हाला जवळपास 2 म्हशी घ्यायच्या असतील तरी तुम्हाला 5-6 म्हशी तुमच्या समोर असतील, त्यातल्या कुठल्याही 2 निवडा तुम्ही. तुम्हाला त्याचं 10 टाइम तुम्हाला पाहिजे तर मिल्किंग तुम्ही करून घ्या. इथे 25 जणांची राहायची व्यवस्था आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की इथे आपण राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही इथे राहा. समजा तुम्हाला 8-10 म्हशी घ्यायच्या आहेत, तुमचा एखादा भैया असेल तर भैया तुमच्या इथे आणून सोडा. आजच आपलं उदाहरण बघितलं तर आज माझ्याकडे म्हशी जवळपास एका जणांनी 6 म्हशी घेतलेल्या आहेत, तर त्यांचा भैया आज 4 दिवसापूर्वीच माझ्याकडे आणून सोडलाय. 4 दिवस त्यांनी 8 टाइम धारा बघितल्या प्रत्येक म्हशीच्या, त्यानुसार त्यांनी म्हैस सिलेक्ट केल्या आणि घेऊन गेले आज. तर ह्या संदर्भात जे तुमचं हे बघा, जोपर्यंत जो कोणी शेतकरी आहे त्याचं पूर्ण सॅटिस्फॅक्शन म्हणजे म्हणतात ना की बाबा त्याचं पूर्ण मनाची तयारी झाली, हा ही म्हैस आहे तेवढ्या दुधाची, त्याच दिवशी तुम्ही माझ्याकडनं म्हैस घेऊन जा. त्याच्यापेक्षा त्या दिवशी जोपर्यंत तुमचं पूर्ण सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत म्हशी घेऊ नका. तुम्ही पैसे देताय म्हटल्यानंतर ते सर्ग बरोबर आहे. कोणाकडेही कुठूनही म्हशी घेताय तुम्ही, आज पैसे मोजताय. आज प्रत्येक जण आज दुधाच्या पैशातनं ज्यांनी म्हशी खरेदी करतोय त्यांनी 1-1 रुपया साठवून त्या म्हैस घेतोय. त्यामुळे कुठेही तुम्ही जाल तर तिथे तुम्ही 4 टाइम धारा बघा, त्यानंतरच म्हैस सिलेक्ट करा. त्याच्याशिवाय तुम्ही म्हैस सिलेक्ट करू नका. ह्या व्यवसायाकडे तुम्ही कसं वळाला? आता ह्या व्यवसायाकडे वळण्याचं कारण असं होतं की बाबा डेअरी फार्मिंग म्हणजे आज शेतकऱ्याला जे दुग्ध व्यवसाय जो आहे आजपर्यंत आपण सांगत आलोय की हा जो व्यवसाय आहे हा सबस्टिट्यूट म्हणजे म्हणतात ना, काय म्हणतात त्याला की हा तुम्हाला एक पॅरलल व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आहे. हा शेतीपूरक नाहीये, हा मेन व्यवसाय होऊ शकतो आणि हा मेन व्यवसायच आहे. तर तो महत्वाचा मेन व्यवसाय कसा तुम्ही करू शकाल? दूध हे तुमचं फक्त बोनस आहे. त्याचं जे मलमूत्र आहे ते तुमचं बाय प्रॉडक्ट तुम्ही काढू शकता. उद्या तुम्ही त्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट केलं, चांगल्या प्रकारे वर्मी कंपोस्ट केलं तर तुम्ही शहरात आणून जर विकलं, तुमच्या शहर जर जवळच आहे, 30-35 रुपये किलोमध्ये आज वर्मी कंपोस्ट जाते, ज्याची प्रोडक्शन कॉस्ट 2 रुपये 4 रुपये तुम्हाला येईल. शेण तर तुम्हाला मोफतच आहे. एक म्हैस जवळपास तुम्हाला दिवसाला 25 किलो शेण देते, 20 ते 25 किलो शेण देते. त्याचं वर्मी कंपोस्ट तुमचा 1,500 टनचा तुमचा 1,500 किलोचा जर तुमचा एखादा बेड असेल तर त्यातनं तुम्हाला 1 टन मटेरियल भेटतंय. म्हणजे 1 टनची आज 35,000 रुपये कॉस्ट झाली. होलसेलमध्ये म्हणलात तरी 10-15 रुपयांनी जाते. 10-15 हजार रुपये तर असे तुमचे 40-45 दिवसात तुम्हाला भेटत आहेत. त्यामुळे हे जे आहे हे तुमचं मेन इन्कम सोर्स आहे. त्याचं मलमूत्र. दूध हे तुम्हाला बोनस आहे. दुधातनं तुम्ही बाय प्रॉडक्ट काढा, दूध काढा, हे तुमचा बोनस आहे. बरोबर. आणि सेंद्रिय शेतीला पण यामुळे खूप चांगला फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. आता तुम्ही जर आज भारताची जी दृष्टिकोन जो शेतीचा व्यवसायाचा जर बघितला, आज एक 8-10 वर्षात जो बदल झालेत आणि पुढच्या 8-10 वर्षाचं जर तुम्ही फ्युचर बघितलं तर नक्कीच कृत्रिम खतं ही सगळी बंद होणार आहेत. सर्व लोक ही सेंद्रियकडेच वळणार आहेत. कारण की कृत्रिम खताचा आपण आजपर्यंत शरीरामध्ये सगळ्यांनी दुष्परिणाम बघितलेले आहेत. त्यामुळे जे काय आहे आपण सेंद्रिय करूया. आपण स्वतः सेंद्रियलाच किंमत पण चांगली भेटतीये. शहरामध्ये जर तुम्ही आणून सेंद्रिय कुठलाही भाजीपाला विकलात तर त्याला किंमत पण चांगली भेटतीये. त्यामुळे तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा. तर सेंद्रिय खत कुठून भेटणार? तर ते मलमूत्रातनंच तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे या व्यवसायाला खूप चांगलं तुम्हाला पुढे स्कोप आहे, वाव आहे, भरपूर जास्त वाव आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला शेवटचा प्रश्न असा आहे की ह्या व्यवसायातून तुम्ही किती उत्पन्न कमवताय आणि हे उत्पन्न तुमच्याकडून ऐकल्यानंतर काही शेतकऱ्यांना एक प्रेरणा येऊ शकते आणि तिथून ते स्टार्ट करतात आणि ते सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही सांगा. बरं, आता बघा, आता अंदाजे 14-15 लिटरची तुम्ही जर म्हैस बघताय तर 14-15 लिटर मधनं तुम्हाला जवळपास 900 रुपये पर डे तुम्हाला दुधातनं मिळतात. 300-350 रुपये 400 रुपये मी म्हटलं चला 50% सोडून द्या. बरोबर आहे. एक तुमचे जवळपास 400-450 रुपये तिला गेले. 1 टाइमचं दूध तिला 1 टाइमचं दूध आपल्याला असं पकडूया तर तुम्हाला 400 रुपये तर दिवसाला 400-450 500 रुपये तर दिवसाला तुम्हाला मिळाले. 500 रुपयाच्या हिशोबाने जरी पकडलात तुम्ही दिवसाचं सगळं खर्च जाऊन 500 रुपये जरी दिवसाला पकडले 5-15 रुपये तर तुम्हाला आहे. अजून 5,000 रुपये सोडा, बाकीचं तुमचं लेबर चार्ज असेल अजून ते सोडा. 10,000 रुपये पर महिन्याला तुम्हाला एका म्हशीपासून मिळाले. 10 म्हशी असतील तर ₹1,00,000 तुम्हाला असे पण मिळतात.
बरोबर. मला जवळपास आज 35 म्हशी माझ्या उभ्या आहेत, 3-3.5 लाख रुपये मला दुधातनं मिळतात. आणि बाकीचं जर उत्पन्न म्हणला तर खत जे आहे, खत जवळपास मी गांडूळ खत 12 रुपये होलसेलने मी देतो, 12 रुपयाने. आमच्याजवळ MIDC आहे, तर त्या लोकांना मी ॲग्रिकल्चर MIDC आहे, तर त्यांना मी 12 रुपये किलोनी मी होलसेलनी देतो. आणि जवळपास 1 टन मी महिन्याला विकतो. ते मला 12-15 हजार रुपये ते वेगळे भेटतात मला. तर हा एक त्याच्यामध्ये बेनिफिट आहे मला. खर्च वजा जाता एक 3-4 लाख रुपये मिळू शकतात. नक्कीच मिळू शकतात तुम्हाला. ठीक आहे. तर शेतकऱ्यांना आणि जे तरुण आहेत ह्या दुग्ध व्यवसायाकडे वळणार आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल शेवटचा? माझा एकच संदेश आहे तुम्हाला तरुण मित्रांनो, की जास्तीत जास्त आज भरपूर मुलं अशी आहेत की बाबा, भरपूर लोक अशी आहेत की जे IT पार्कमध्ये कामाला आहेत आणि शेती आपली सोडून IT पार्क असेल अजून काही कामानिमित्त आपण आज शहराकडे आलेलो आहोत. नोकरी करण्यासाठी तुम्ही शहराकडे वळालेला आहात. तर कोविड काळामध्ये आपण नोकरीचं बघितलंच की काय हाल होते लोकांचे, बरोबर ना. तर लोकांनी जास्तीत जास्त शेतीकडे वळावं, आपल्या शेताकडे जावं, डेअरी फार्मिंग करावं. डेअरी फार्मिंगमध्ये तुम्ही नोकरी ठेवा, नोकरी डायरेक्ट सोडा असं म्हणत नाहीये. नोकरी कराच, 1-1, 2-2 मशीनी चालू करा. शेती आपल्या गावी एक ना एक कोणतरी घरातला माणूस असतो. तुम्ही थोडेसे पैसे तिकडे शेतीकडे लावा आणि हळूहळू 1-1, 2-2 मशीनी तुम्ही चालू करा. आणि जेव्हा तुमच्या 50-60-100 म्हशी होतील, नोकरी सोडा, तिकडे जा, आपल्या गावाकडे जा. स्टेबल होईपर्यंत आपली नोकरी चालू ठेवा आणि एक साईडला घरातला एक व्यक्तीला फक्त जबाबदारी द्या, बाबा मी इथून म्हशी पाठवतो, तू बाबा तिथे सांभाळ, त्याचा दुग्ध व्यवसाय चालू करा. हळूहळू असं करून 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 एक 50 म्हशी, 60 म्हशी, 100 म्हशीपर्यंत जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही त्याच्यातनं दुधाचेच पैसे काढायचेत आणि तेच त्याच्यात लावायचेत. तुम्हाला वेगळं काही करायचं नाहीये. जेव्हा तुम्ही 51 म्हशीच्या पुढे जाल तेव्हा तुम्ही नोकरी सोडा आणि तिकडे जा. दोन्ही करू शकता तुम्ही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की डे 1 पासून आपण उत्पन्नाचा विचार करू नका. बघा, हे जनावर आहे आपल्यासारखंच, मशीन नाहीये, बरोबर ना. जिवंत प्राणी आहे, मशीन नाहीये कुठली की बाबा इकडून खायला टाकलं, इकडून खालून दूध निघालं. याची अपेक्षा करू नका. थोडासा संयम ठेवा, थोडे पेशन्स ठेवा. या व्यवसायामध्ये तेच महत्वाचं आहे. दुधाचं तुम्हाला 1-1, 2-2 रुपयाचं तुम्हाला बघावं लागतं. त्यामुळे थोडासा संयम ठेवून, पेशन्स ठेवून हा व्यवसाय करा. लगेच उत्पन्नाची अपेक्षा करू नका. ह्या काही गोष्टींमध्ये वर्षभर तुम्ही करा, कंटिन्युटी ठेवा. 1-2 वर्षात तुम्हाला अजून चांगला प्रॉफिट येईल. त्यामुळे कंटिन्युटी ठेवा, त्याच्यामध्ये हे करून तुम्ही तसा व्यवसायाला सुरुवात करा. सर, तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली, एवढा मोठा संदेश दिला, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. वेलकम सर. आणि सर, तुम्हाला एक विचारायचं, तुम्हाला एक पुरस्कार पण मिळाला होता. हो. त्याबद्दल बरं तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही एकदा काय पुरस्कार तुम्हाला मिळाला? एक महा बिझनेस अवॉर्ड म्हणून 2021चा डेअरी फार्मिंगच्या विषयात, म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये डेअरी फार्मिंगच्या विषयात आचार्य डेअरी फार्मला मिळालेला आहे. तो आता अनाऊन्स झालेला आहे. तर तो 30 तारखेला मिळणार आहे, 30 ऑक्टोबरला. तर त्यामध्ये आपण मुर्रा ब्रीडर म्हणून की सर्वात चांगलं मुर्रा ब्रीड आज महाराष्ट्रामध्ये लोकांपर्यंत पोहोचवलंय. तर त्याबद्दल आपल्याला तो जो काही पुरस्कार आहे तो मिळालेला आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि शेतकऱ्यांना पण तुम्ही असंच पुढं काम करत राहावं, शेतकऱ्यांना नवीन नवीन ब्रीड आणत द्यावं आणि जेणेकरून शेतकऱ्यांचा एक फायदा व्हावा, असं तुमच्याकडून एक तुम्हाला शुभेच्छा देतो. नक्कीच. वेलकम सर. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.